हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर हे बघा, आज आपण 40 इंच चेस्ट साईजच्या ब्लाऊजची कटिंग बघणार आहे. तर हा बघा मापाला ब्लाऊज आलेला आहे. तर हा खूप हेवी साईजचा ब्लाऊज आहे म्हणजे. तर याचं बघा तुम्हाला माप घेऊन दाखवते किती आहे. तर हे बघा, इथे 10 इंच वर येत आहे, 10.25 इंच येत आहे छातीचा चौथा भाग. आणि कमरेचा राऊंड आपला किती येत आहे बघा, इथे मी पूर्ण राऊंड मोजून दाखवत आहे. इथे हे बघा 33 इंच येत आहे. आणि उंची वगैरे पण भरपूर आहे या ब्लाऊजची. आणि त्यांनी जो ब्लाऊज दिलेला आहे म्हणजे कपडा दिलेला आहे ब्लाऊजचा पीस, तो फक्त इथे 90 सेंटीमीटर आहे. हे बघा, इथे उंची 15 इंच आहे पूर्ण. आणि बाही पण लांब आहे 8 इंचाची. हे बघा. तर आता एवढा ब्लाऊज आपल्याला 90 सेंटीमीटरमध्ये कटिंग करायचं आहे. तर कशा प्रकारे कटिंग करणार आहे आपण ते बघू. बघा, मी ब्लाऊजचा पीस तुम्हाला मोजून दाखवते पूर्ण किती सेंटीमीटर आहे. हे बघा, इथे बरोबर 90 सेंटीमीटर आहे. तर आता हे बघा, इथे मी समोरचा जो भाग आहे तो पेपरवर कटिंग करणार आहे, जेणेकरून आपला कपडा व्यवस्थित मॅनेज झाला पाहिजे. कारण हेवी साईजचा ब्लाऊज असेल तर आपल्याला 1 मीटर कपडा लागते. 1 मीटरमध्ये आपला व्यवस्थित ब्लाऊज कटिंग होतो. पण आता इथे त्यांनी 90 सेंटीमीटरच दिला. आणि अधिक त्याच्यामध्ये त्यांचा अधिक एक आहे की आम्हाला जे कपड्यावर जे डिझाईन असते म्हणजे उभ्या याच्यामध्ये त्यांना ब्लाऊज कटिंग पाहिजे. तर हे बघा, इथं पूर्ण उंची मी आता 16 इंच घेतली आहे. 15 इंच तयार आहे. तर शोल्डर इथे मी 5.25 इंच घेतली आहे, कारण गळा मागचा एवढा डीप नाही आहे. तर मी इथे 6 इंच घेतले आहे. आणि आर्मोल इथे 6.25 इंच घेतले आहे. हे बघा, छातीचा चौथा भाग इथे मी 10 इंच आणि वरी 2 लाईन एक्स्ट्राच्या टाकल्या आहे. आणि शिलाईसाठी 1.5 इंच. आता जे आपण आर्मोल घेतलं आहे त्याचं आपल्याला सेंटर घ्यायचं आहे. आणि इथून आपल्याला समोरच्या आर्मोलसाठी 1.25 इंचावर गोलाई देऊन घ्यायची आहे आर्मोलसाठी या प्रकारे. आणि फिटिंगच्या साईडला आपल्याला थोडंसं खाली क्रॉसमध्ये घेऊन जायचं आहे, जेणेकरून आपल्या फिटिंगच्या खाली झोल वगैरे येणार नाही. गळा रुंदी इथे 2.5 इंच घेतली आहे. आणि समोरच्या गळ्याची उंची इथे 6 इंच आहे. तर मी 6.5 इंच घेतले आहे. या प्रकारे समोरचा गळ्याचा आपला शेप देऊन झाला आहे बघा. आता इथे आपल्याला कमरेचा माप टाकायचा आहे. चौथा भाग 8.25 इंच आणि 1.5 इंच शिलाईसाठी. या प्रकारे आपल्याला कमरेचं माप टाकायचं आहे. आता इथे आपण क्रॉसपट्टी मोजून घेणार आहे. तर हे बघा, या साईडला 2.5 इंच आहे आणि या साईडला 2 इंच आहे. आणि कटोरीचा साईज इथे 6.5 इंच आहे. तर इथे काय करायचं, पहिले 2.5 इंचावर एक मार्किंग करायचं आहे, कारण आपल्या फिटिंगच्या साईडला 2.5 इंच पाहिजे आपल्याला. 2 इंच तयार येणार शिलाईसाठी 1/2 इंच. तर 2.5 इंचावर एक लाईन तयार केली आपण सरळ. आणि या साईडला 1/2 इंच वर घेऊन आपल्याला हे बघा क्रॉसपट्टीचा शेप देऊन घ्यायचा आहे 3 इंचावर मार्किंग करून. आता इथे कटोरीचं माप टाकायचं आहे 6.5 इंच. आता जिथे माप टाकलं आहे आपण 6.5 इंच, तिथे सरळ लाईन ओढून घ्यायची अशी उभी. आणि आर्मोलच्या साईडला आपल्याला 2.5 इंचावर मार्किंग घ्यायचं आहे. आणि या प्रकारे असा कटोरीचा शेप देऊन घ्यायचा आहे. तर हे बघा, आपल्या कटोरीचा शेप देऊन झालेला आहे. आता जसं मार्किंग केलेलं आहे तसंच आपल्याला कट करून घ्यायचं आहे. तर हे बघा, आपले इथे पूर्ण पार्ट कटिंग करून झालेले आहे. आता हे समोरचा जो पार्ट आहे तिथे आपल्याला 1/2 इंच एक्स्ट्रा कट करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपले जे फिटिंगच्या साईडला व्यवस्थित फिटिंग बसेल, कुठेही झोल वगैरे येणार नाही. तर या पद्धतीने आपल्याला हे सर्व पार्ट कटिंग करायचे आहे. आता आपल्याला कटोरी वाढवून घ्यायची आहे. तर दुसरा पेपर घेतला आहे मी आणि त्याच्यावर या पद्धतीने कटोरीचा शेप जो तयार झालेली आहे आपली ती ठेवून घ्यायची आहे. आणि पूर्ण मार्किंग करून घ्यायची आहे, जसं आहे तसंच पहिले. आता या साईडला 1 इंच वाढवून घ्यायचं आहे आणि या साईडला 1.5 इंच वाढवून घ्यायचं आहे. हे बघा, आता 9.5 आलेले आहे पूर्ण. तर त्याचा आपल्याला सेंटर काढायचा आहे. आणि खालच्या साईडला पण 1.5 इंच वाढवून घ्यायचं आहे. हेवी चेस्ट असल्यावर आपल्याला 1.5 इंच वाढवायचं आहे आणि थोडी कमी असल्यावर आपल्याला 1 इंचावरच वाढवून घ्यायचं आहे. आता जे आपले कटोरीचा जो मेन पॉईंट आहे, मी जिथे आपल्याला पॉईंट असं बनवत आहे तिथून आपल्याला क्रॉसमध्ये जोडून घ्यायचं आहे वरच्या साईडला, जेणेकरून एवढा एक्स्ट्राचा कपडा आपला
कट होणार, कारण की तिथे आपल्याला एक्स्ट्राचा कपडा वाढून घेते, म्हणून आपल्याला कटोरीच्या साईडला झोल वगैरे पडू शकते. तर त्यासाठी आपल्याला या पद्धतीने कटोरी कटिंग करायची आहे. फिटिंगमध्ये व्यवस्थित बसते ही कटोरी, अजिबात लूज वगैरे होत नाही. तर या पद्धतीने तुम्ही पण कटिंग करून बघा, खूप छान बसून जाईल आपली कटोरी. तर हे बघा, आता जसं मार्किंग केलं आहे तसंच इथे कट करून घेतलं आहे. आता आपले पूर्ण पॅटर्न तयार झालेले आहे. ते बघा समोरचा. आता हे पॅटर्न आपल्याला ब्लाऊजवर ठेवून, जो कपडा आहे आपला मेन, त्याच्यावर ठेवून आपल्याला कटिंग करायचे आहे. तर हे बघा, इथे कपडा आपल्याला व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचा आहे. आता ही बंद बाजू आपल्या कट ठेवून घ्यायची. आपण सर्वात पहिले इथे पाठीमागचा भाग कटिंग करणार आहोत. तर इथे बघा, उंची 16 इंच घेतली आहे मी, जे की 15 इंच आपले तयार आहे. आता जे आपण समोरच्या भागासाठी माप टाकले होते तेच इथे माप टाकून घ्यायचे आहे. शोल्डर 5.25 इंच, आर्महोल आपले 6.25 इंच. फक्त जो छातीचा भाग आपण घेतो त्याच्यामध्ये आपण समोरच्या भागाला 5 इंच एक्स्ट्रा घेतलं होतं, 2 लाईन. तर इथे आपल्याला ते एक्स्ट्राचं घ्यायचं नाही. ते बघा, बरोबर 10 इंच घेतला आहे मी छातीचा चौथा भाग, आणि फिटिंगसाठी 1.5 इंच शिलाईसाठी घेतले आहे. तर पाव आपल्याला अर्धा इंच असं क्रॉसमध्ये जायचं आहे पाठीमागच्या भागाला, आर्महोलमध्ये फक्त. आणि या पद्धतीने 1.5 इंचावर आपल्याला गोलाई देऊन घ्यायची आहे. 1.25 इंचावर दिली तरी चालेल. आणि आपल्याला असा शेप तयार करून घ्यायचा आहे. आता गळा रुंदी इथे 2.5 इंचच घ्यायची आहे. आता पाठीमागची जी तयार पट्टी आहे त्यांची ती बघून घ्यायची आहे आपल्याला. तर ती 5.25 इंचाची आहे. तर इथे मी 7.5 इंच मार्किंग केले आहे. 8.5 इंचाचा गळा इथे आपला तयार येणार आहे. तर हे बघा, खालच्या साईडला मी 1/2 इंच रुंदीमध्ये एक्स्ट्राचं वाढवून घेतलं आहे, कारण की आपलं जो गळ्याच्या खालच्या साईडला वाढवून घेतला आहे रुंदीमध्ये. तरी बघा, आता कमरेचा चौथा भाग येते 8.25 इंच, 1.5 इंच शिलाईसाठी आणि 1 इंच टक्ससाठी. तर या पद्धतीने पूर्ण मार्किंग करून घेतले आहे. आणि जसं मार्किंग केलं आहे तसंच आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे. आता गळ्याचं जे मार्किंग केलं आहे ते आपल्याला सध्याच नाही कट करायचं आहे, ते आपण शिवतेवेळी कट करू शकतो. तर आता इथे तसाच आपला कपडा समोर ओढायचा आहे, आणि इथे आपलं जे पॅटर्न तयार झालेलं आहे ते इथे ठेवून घ्यायचं आहे. या प्रकारे बघा, आता हा पॅटर्न जे ठेवून घ्यायचा आहे आपल्याला, ते एकदम व्यवस्थित सरळ ठेवून घ्यायचं आहे. तिरकस भागामध्ये नाही, आपल्याला सरळ एकदम उभ्या भागामध्येच कटिंग करून घ्यायचं आहे. आता हे जे कपड्यावर जे लाईन दिसतात आहे प्रिंट, त्या प्रिंटनुसार त्यांना असं उभ्यामध्ये पाहिजे आहे ब्लाऊज कटिंग. तर त्याच्यामुळे थोडंसं जास्त अवघड जाते ब्लाऊज कटिंग करायला, कारण की उभ्यामध्ये कटिंग करण्याच्या याच्यामध्ये आपल्याला कसं ब्लाऊजचा कपडा कमी पडते. आता हे बघा, जसं मार्किंग केलं आहे तसंच इथं कट करून घ्यायचं आहे. आता बघा, हे कट करून झालेले आहे आपलं. तर आता आपल्याला इथे काय करायचं आहे, बाहीसाठी इथे माप टाकायचं आहे. तर हे बघा, असं आता इथे व्यवस्थित बाही निघत होती, अशी आडवी काढली असते तर, पण त्यांना असं उभ्या लाईनमध्ये पाहिजे. आता उभ्या लाईनमध्ये पाहिजे म्हणाल तर इथे बघा, बाहीची घडी किती कमी पडते, जे की आपल्याला 20 इंचाची घडी पाहिजे, म्हणजे 10 इंचाची चौथा भाग. छातीचा जो चौथा भाग आहे 10 इंच, तर तेवढी आपल्याला घडी पाहिजे बाहीसाठी. तर इथे 1.5 इंच कमी पडत आहे चारी भागामध्ये, हे बघा. तर एवढं आपल्याला आता इथे जॉईंट लावा लागणार आहे. तर बाहीची उंची इथे 8 इंच आहे, तर मी इथे 10 इंच घेतले आहे, कारण शिलाईसाठी आपल्याला अर्धा इंच आणि फोल्डिंगसाठी जाणार आहे 1.5 इंच. 3 इंच बाहीची कॅप हाईट टाकली आहे, आणि या पद्धतीने 1.5 इंच वर सोडून आता इथे बाहीचा शेप देऊन घेतला आहे. आता उभ्या काढण्याच्या चक्करमध्ये एवढे सारे प्रॉब्लेम होतात आपल्याला, पण कस्टमरला जसं पाहिजे आपल्याला तसं मॅनेज करून द्यावंच लागणार आहे. ते बघा, आता एकूण 4ही भागाला, बाहीच्या दोन्ही भागाला, म्हणजे 2 बाहीला असे 4 जॉईंट लावा लागणार आहे आपल्याला 1.5 इंचाचे. आता इथे आपली कटोरी ठेवून बघायची आहे व्यवस्थित अशी तिरकसमध्ये, आणि मार्किंग करून घ्यायचं आहे जसं आहे तसंच, आणि कट करून घ्यायचे आहे.
तर हे बघा इथे कटोरी आपली कट करून झालेली आहे. आता बघा फक्त एवढा कपडा वाचलेला आहे. आता याच्यामध्ये क्रॉसपट्टी काढायची आहे आणि हा साधा ब्लाऊज आहे बिना अस्तरचा, तर याला आता सिंगल क्रॉसपट्टी नाही, आपण डबल क्रॉसपट्टी लावतो. तर ते बघा ते डबल क्रॉसपट्टी काढले तर बाकी पायपिंगसाठी अधिक कमरपट्टीसाठी आयहूक पट्टीसाठी कुठून कपडा आणायचा. तर त्यासाठी काय करायचं, आता इथे दुसरा एखादा आपल्याजवळ असतो शिल्लकचा अस्तरचा वगैरे कोणता पण, खालच्या साईडने आपल्याला इथे दुसरा कपडा लावायचा आहे. तर फक्त इथे आपल्याला अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे क्रॉसपट्टीमध्ये, जेणेकरून खालच्या साईडला आपण जॉईंट लावतो शिलाईसाठी आपल्याला लागेल. आता हे जे आहे कमरपट्टी आपल्याला इथे काढून घ्यायची आहे क्रॉसपट्टीच्याच मापाची. या पद्धतीने आता हे 2 पट्ट्या झाल्या, कमरपट्टी होऊन जाते आपली. आता असंच याच्यामध्ये आपल्याला क्रॉसपट्टी काढायची आहे तिरकस गळ्याच्या पायपिंगसाठी. तर इथे बघा आता जेवढ्या पट्ट्या निघतील आपल्याला 1.25 इंचाच्या 1 इंचाच्या या पद्धतीने कपडा ॲडजस्ट करून काढायचा आहे. तर आता ह्यात एवढ्या पट्ट्या काढल्या आहे मी, ह्या डबलमध्ये आहे 2-2 भाग, तर 6 पट्ट्या निघल्या आहे छोट्या मोठ्या. याच्यामध्ये आपल्याला पायपिंग करून घ्यायची आहे. आता पूर्ण ब्लाऊज झाले आहे कटिंग. आता इथे बघा इथे आपल्याला या पद्धतीने जॉईंट द्यायचे आहे बाहीला. तर या पद्धतीने ब्लाऊज कटिंग केले आहे मी. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक करा जर आवडला असेल तर, आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.